हॅलो 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 हॅलो. तर आजचा ब्लॉग हा असा आहे की माझा ह्याच्यातला संडे कसा जातो, माझ्या लाईफमधला संडे कसा जातो. आणि आता तर मी सकाळी 5 वाजता आम्ही निघालो होतो. माझे फ्रेंड्स जे आई बाबा होणार आहेत लवकरच, तर त्यांचं फोटोशूट करायचं होतं. सो मी त्यांना कंपनी देते आहे आणि आम्ही सकाळी निघालो आहे 5 वाजता. आणि आता इथे पोचलो आम्ही 7 वाजता मुळशी लेकपाशी. तर तिथे आता त्यांचा फोटोशूट सुरू आहे आणि मग बघूया, त्यांची असिस्टंट म्हणून मी आलेली आहे. तर बघूया माझी काय मदत लागते त्यांना ते. आणि हे लोकेशन खूप छान आहे, तुम्ही पण बघा की मला तर खूप आवडलं. खूप सुंदर लोकेशन आहे, पण थंडी भयंकर आहे इथे. थंडी खूप जास्त थंडी आहे, पण लोकेशन भाई क्लास आहे. तुम्ही पण बघा कसं काय आहे ते. लेट्स गो. अरे हो हो हो, पण त्याच्या आधी हे तर बघा मी सकाळी कसा प्रवास करून आले ते. तर हे होते सकाळचे 5 वाजलेले आणि एवढ्या अंधारात मी निघाले होते माझ्या फ्रेंडसाठी. व्हॉट अ नाईस फ्रेंड आय एम. त्याच्यानंतर बघा ही किती सारी थंडी आहे आणि खरंच खूपच थंडी होती. त्याच्यानंतर आम्ही असं ह्या स्लोपवरनं चालत चालत आम्ही खाली आलो होतो. आणि ह्याच्यात माझ्याकडं शूज होते आणि एका हातात कॅमेरा होता. आणि पुढं काय झालं असेल तर मला माहितीच आहे. या स्लोपवरनं अशी एकदम फास्ट स्पीडमध्ये निघाली मी आणि जिथं कट होतोय तिथं मी धडपडलेली आहे. सकाळी 7 वाजता माझं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर आम्ही या मस्त या जागेवर पोचलेलो आहे. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि मग इथनं पुढं आम्ही आमचे सगळे शूट्स कंटिन्यू करताना. बट ही जागा यार, अजून पुढे आलो की मग हे असं फुल एकदम भाईसाब मी प्रेमात पडली. मी का नाही केलं असं फोटोशूट यार, कितीच भारी आहे. आणि मला पण नाही राहवलं. सो मग मी पण जरा 4-5 फोटोज आणि 2-3 व्हिडिओज काढूनच घेतले. अजून तर यांचं फोटोशूट चालूच आहे. पण सकाळी जेव्हा आम्ही येत होतो ना 5 वाजता, अराउंड 5-5:30 वाजता निघालो होतो, तर भाई एवढी थंडी होती, एवढी थंडी होती. आणि त्याच्यात काय काय लोक यार किती डेडिकेटेड असतात, म्हणजे चालतायत. एक मॅरेथॉन अरेंज केली होती, तर तिथेही लोक पार्टिसिपेट करत होते. म्हणजे एवढ्या थंडीमध्ये स्टील पीपल आर फोकस्ड ऑन देअर फिटनेस अँड ऑल. आणि माझ्यात पण थोडीशी जरा आता ती वाईट सवय लागलेली आहे, की कधी कोण मला बोललं ना की तुझं मला असा प्रॉब्लेम होतोय, मला तसा प्रॉब्लेम होतो, मी एकच सजेशन देते, तुम्ही एक्सरसाइज किती करता, तुम्ही खाता किती, तुम्ही पाणी किती पिता. एवढेच 3 माझे प्रश्न असतात त्यांना. त्यातला एक काही ना काहीतरी मिसिंग असतोच नेहमी. सो मग तेच असतं माझे. कोणतीही फ्रेंडचं पण काय असेल ना की मला असा त्रास होतोय, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय किंवा असं होतंय, बहीण तू एक्सरसाइज करते का, थोडीशी जरी चालती का, हाच प्रश्न असतो माझा नेहमी. आणि जोपर्यंत म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी पण मला स्वतःलाच त्रास होत होता पित्ताचा वगैरे, पित्ताचे जे खडे असतात ना आपले काइंड ऑफ. तर मग तेव्हा पण मला 2दा ॲडमिट केलं होतं त्या ह्याच्यामध्ये. मग खूप पोट दुखायचं. सो मग मी त्याच्यानंतर पण एक रुटीन ठेवलं होतं चालायचं, आणि मी 7 नंतर माझं जेवण बंद केलं होतं. तर मग त्याच्याने मला खूप इम्प्रूव्ह झालं माझं ते. सो मला नेहमी असं वाटतं की तुमचं जर लाईफस्टाईल व्यवस्थित असेल ना, तर मग तुमचे प्रॉब्लेम्स, हाफ हेल्थचे प्रॉब्लेम्स तिथं सॉल्व्ह होतात. आणि आता परत तोपर्यंत माझं वेट मेंटेन होतं. आणि आता 3-4 महिने असं झालं आहे की खूपच एक्सरसाइज नाही करत आहे मी, व्यवस्थित खात नाही आहे. सो माझी स्किन कशी झाली आहे आणि माझं वजन पण वाढलं आहे. सो ते परत सगळं रुटीनमध्ये मी आणणार आहे आता थोड्या दिवसांनी. तर हेच आहे की यार मला खूप भारी वाटलं ते त्यांचं डेडिकेशन बघून. एवढ्या सकाळी सगळेजण चालायला जात होते, फिरायला जात होते आणि अक्षरशः धुकं होतं. इट्स लाईक
बर्फासारखं वातावरण होतं, तरी पण लोक गुड. तर एक्सरसाइजवरनं मला अजून एक फनी सीन आठवला आमचा. तर हां, तर माझी एक कलिग आहे प्रियंका, तर ती जेव्हा प्रेग्नेंट होती किंवा त्याच्या आधीच आय थिंक त्याच्या आधीच तर ती आमचं असं डिस्कशन चाललं होतं एक्सरसाइजबद्दल. आणि ती मला सांगते, म्हणजे मी 1-1 तास चालू शकते सकाळी का संध्याकाळी 1 तास. सो मला ती सवय आहे. ती मला फुल याच्यात सांगत होती, मी खूप एक्सरसाइज करते अगं सुरभी, तुला मी काय सांगू, मी खूप चालते. अँड काय पाहिजे तर ती मला सांगत होती की मी खूप चालते सुरभी, तुला मी काय सांगू, मी खूप चालते. तर मला असं ना, भाई एवढी काय चालते आणि तरी वजन कमी होत नाहीये, सो एवढी काय चालते राव. मग तिला म्हटलंच की एवढी काय चालते तू, मला पण सांग. मग ती म्हणते, अगं मी 10 मिनिटं चालते, 10 मिनिटं, मी खूप चालते. मला भाई साहब म्हणजे हा एक किस्सा झाला होता. मग सिरियसली मग तुम्ही वॉकिंग वगैरे करायला पाहिजे, जरी आपल्याला जिम वगैरे जमत नाही ना. जशी की मला खूप ऑकवर्ड होतं जिम वगैरेला जायला. आय डोंट नो वाय. मला असं वाटतं की मी आहे कॉन्फिडेंट, बट जिम म्हटलं की आय डोंट नो, थोडीशी मी अंडर कॉन्फिडेंट होऊन जाते. तर 1-2दा मी ट्राय पण केलं आहे जॉईन करायचं. असं नाही की मी जॉईन करायचं ट्राय नाही केलं, बट स्टील थोडंसं असं वाटतं की नको यार नको. तर मग मी घरी राहूनच वॉकिंग करूनच मी अराऊंड 7 to 8 kgs कमी केलं होतं घरच्या घरी. त्याच्यानंतर पण आत्ता मला थोडं असं वाटते की मी जिमला जायला पाहिजे म्हणून. सो तसं जरी हे नसेल ना मेन्स आणि वुमन्सची मिक्स जिम, तरी आय विल गो फॉर वुमन्स जिम, की बघू कसं काय आहे ते. आणि लेट्स ट्राय, समजेल हळूहळू की कसं करायचं असतं सगळे एक्सरसाइज वगैरे. तर मी ते सुरू करणार आहे. आमच्या इथं आत्ता लग्न आहे, तर लग्न नेक्स्ट वीकमध्ये. तर ते लग्न झालं की पण आय विल स्टार्ट माय फिटनेस जर्नी अगेन. लेट्स सी, तुम्हाला पण त्यातनं मी गाईड करत जाईल की कसं काय आहे ते. तर हा एक इन्सिडेन्स झाला होता माझा एक्सरसाइज रिलेटेड माझ्या मैत्रिणीसोबत. काय चाललंय, काय झाड जागवायचंय तुला? नाही, मदत नाही, तू एकटाच कर. झाडं जागवा, झाडं वाढवा, काय होतं ते, झाडं लावा, झाडं जागवा. हो, पडलेलं झाड त्यांनी आता. आजच्या युगामध्ये लोक भरपूर झाडं तोडत आहे, आणि तसंच हे खूप छान वाढलेलं झाड आता झोपलं होतं ते, तू उठवला त्याला. काही समाजातील विचित्र लोक इथं आली असेल, त्यांनी या झाडाबरोबर मस्ती केली, त्याला पाडलं. ते मला बघवलं नाही. आल्यानंतर मी पाहिलं की हे झाड उभं राहू शकतं, हे अजून जगू शकतं. तर अशा रीतीने मग मी त्याला उभं केलं, त्याला थोडा सपोर्ट दिलेला आहे या दगडांचा. काही दिवसानंतर हे स्वतःच्या बळावर छानरित्या उभं राहील आणि सुंदर अशी लोकांना सावली. धन्यवाद, टाळ्या. काय हे दात आहेत ते, हे बघ, हे खालचे दात आहेत. हे जे ना, ही कवटी आहे. इच्छा गावात आणि ही कुठले, आणि ती डोळे. डेंजर काम आहे. की शॉर्ट आहे. तुला वाटत नाही ब्लॅक वॉटर्सचा मूवी होता तसंच आहे अरे म्हणून? हा, ते बघ ना, आपण जर इथनं चालत गेलो मस्तपैकी, आणि तो स्पॉट आहे तिथं मस्तपैकी मटण न्यायचं आणि ते तिथं करायचं. अडकलं आणि तिथं कळणार की मगरमच्छ म्हणून लय तिथे वाढ होईल ना. मगरमच्छचं मटण खाऊया नाव. लय डेंजर आहे बाबा हा शॉट. हे असं इकडे रस्ता आहे, आणि मग चालत मग हे याच्यात नाही, इकडे तो हिडन स्पॉट आहे.
कॅन सी मुळशी लेक टाकलं की येऊन जात. पण मस्त. हॅलो. तर आम्ही आता शूट करून आलेलो आहे सकाळचा. 2 वाजेपर्यंत आलो आम्ही. मग खाल्लं पिल्लं जरा आणि थोडा आराम केला आणि परत आता सनसेटचा शूट करायला जायचं आहे आम्हाला. सनसेटचा शूट आम्ही एका गार्डनमध्ये करणार आहे. थिंक बोट क्लब थेरगावमध्ये जे आहे तिथं करणार आहे. क्यूट क्यूट फोटोज तिथे काढू. मी पण मस्त तयार झाली आहे. माझे पण थोडेसे फोटो कोणी काढले तर काढतील. सो तर आम्ही जातो तिकडे. तुम्ही पण बघा, मग तुम्हाला पण कळेल की हा पण छान स्पॉट आहे. तुमचं शूट कोणता करायचा असेल तर प्री वेडिंगचा किंवा मॅटर्निटी शूट. सो तुम्ही पण मग बघा. बाय. दिस इज द गार्डन. इकडे पण वेगळे वेगळे शूट्स चालूच आहे. इकडे मॅटर्निटी शूट चालू आहे इंडियनवाला. इथे छोट्या पोरांचं शूट चालू आहे. भरपूर पुढे गेल्यावरती पण शूट चालूच आहेत सगळ्यांचे. सो मोस्टली इथे तुम्हाला ह्या गार्डनमध्ये प्रॉप्स वगैरे पण भेटतात. तुम्हाला शूट करायचं असेल तर गाऊन वगैरे सगळं इथे प्रोव्हाइड होतं. फोटोग्राफीचे एक्स्ट्रा चार्जेस असतात, बट आहे ते सगळे एंट्रीला तुम्हाला सांगतात. सगळं इन्क्लुडेड पण इथे भेटतं तुम्हाला. हे सगळे प्रॉप्स ते पण प्रोव्हाइड करतात. नाही, आम्ही असा खर्चच नाही केला ग याच्यात कसला. एकच ती जन्मली होती तेव्हाच केलं होतं शूट. सी आता इथे तुम्हाला सगळे तसेच शूट्स वालेच मोस्टली दिसतील. These are all the props. इथे सगळे असे प्रॉप्स अवेलेबल आहेत. सफिशियंट आहेत. दिस इज द चेंजिंग रूम. इथे तुम्ही चेंज करू शकता. तर फायनली शूट वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आले माझ्या फेवरेट हॉटेल सिम्फनीमध्ये माझी फेवरेट डिश खायला. अँड दॅट इज बटर चिकन. इथं बटर चिकन एवढं मस्त मिळतं ना यार, एवढं छान मिळतं. मी स्पेशली फक्त बटर चिकन खायला इथे येते. हास ना माझ्याकडे बघून. अरे चिडकीची. अथर्व तू तर हास. ओबी हास. इथं माझ्या सासूबाई तिची नजर काढताना प्रॉपर कोकणी पद्धतमध्ये नजर काढताना ह्याच्या फनी गोष्ट मी तुम्हाला सांगते. आणि गोड पण गोष्ट आहे की मी औरंगाबादमध्ये होते माझ्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आणि मी आजारी पडले होते. सो माझ्या ह्या गोंडस सासूबाईंनी माझी व्हिडिओ कॉलवरती नजर काढली होती. म्हणजे यांचं काय राव, गोंडस, बाकी काय नाही म्हणू शकत, ओनली गोंडस. तर ही जी नजर काढून झाली आणि मग मला मुलगी माझी मला भेटत नव्हती. सो मग शेवटी तिला कसं बसं पटवून मी तिला माझ्या जवळ घेतलं. अँड देअर शी इज. ताप नाही आला. मिलो मेरे बस इथे बस. तर असा झाला आमचा दिवस एंड. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडाही तुम्हाला हा व्हिडिओ बेनिफिशियल वाटला असेल तर मग तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.
थँक्यू फॉर वॉचिंग. Thank you, sir.